चला हे लोटणे आणि दातिवली यांचे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर इथे उपस्थित असतील त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत शनिदास काळग आणि निलेश भंडारी या मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर नेहमीच सन्माननीय संजयजी काळन यांना विनंती करतो आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. वासुदेवजी काळन यांनाही आमची विनंती असेल आपण यायचं आहे. सतत 4 दिवस त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि ते देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी येतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. हंसिका 11 दातिवली यांचा संघ विनीत पाटील आणि जयेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती. दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज विकी दोन्ही संघांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. सामना करूयात सुरू. सामना सुरू होतोय. पहिली षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. विकी स्ट्रायकिंग वरती फलंदाज विनीत आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयेश स्ट्राईक वरती आहे, विनीत नॉन स्ट्राईक वरती. विकी घरात. षटक क्रमांक पहिलं घेऊन पहिला बॉल. 11:15 वाजता हा सामना सुरू होतोय. यावेळेस मिस टायमिंग आहे. खूप मोठा अंतर क्षेत्ररक्षकाने गाठलं हर्षद भंडारीच्या माध्यमातून, पण 2 धावा वाचवू शकले. धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात जयेश आपल्याला पाहायला मिळतील. जयेश आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता आहे आणि बसतोय पहिला धक्का. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. निवृत्ती भंडारी नवीन निवृत्ती म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्याच्या चेंडूवरती फलंदाजाला माघारी परतवलंय. धावफलक 2 या आकड्यावर. पहिल्या चेंडूला डबल धाव आली, त्यानंतर ही विकेट. पंचांकडनं लॉन्च घेत आहेत, बघूया. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान असताना चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू होता. फलंदाजाला अगदी कन्फ्यूज केलेल्या चेंडूवरती सन्मान सुद्धा देऊ शकलो नाही. या चेंडूला डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या मदतीने धावफलक थांबलेलं पाहायला मिळेल. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय विकी. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू वाईटचा इशारा येतोय. ऑफस्टिक पासून खूपच बाहेर या चेंडूची पिचिंग झाली. धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. गोलंदाज विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. यावेळेस गती कमी केली चेंडूची. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाही. एकच धाव देऊन जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 2 चेंडू अजूनही बाकी.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन विकी बॉल तयार यावेळेस वेगवान चेंडू पुन्हा एकदा मिस्टॅमिक स्ट्रोक जरूर जेलची शक्यता आहे आणि थोडीशी तू नवे झाली त्यामध्ये जेल ड्रॉप झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड संधी चालून आली होती पण त्याचं परिवर्तन होऊ शकलं नाही 5 चेंडू 5 धावा पाहायला मिळतील षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस आपल्या करता पुल केलाय क्षेत्ररक्षक येतील आणि थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळालं चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकार नाइन ऑन द बोर्ड षटक क्रमांक दुसरं गोलंदाज घेऊन येतात हर्षद भंडारीला आपण बघतोय संघाचे संघनायक षटक क्रमांक दुसरं घेऊन येतील पहिलं षटक 3-4 मिनिटाच्या अवधीने समाप्त केलं गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय पुढील चेंडू तेज रफ्तार असा गोलंदाज दुसऱ्या षटकाची करेल सुरुवात पहिला बॉल स्ट्राइक एंड वरती फलंदाज निवृत्त यावेळेस मात्र पहिला बॉल वेगवान होता त्याला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर सुरुवात अप्रतिम षटकार धावफलक जाऊन पोहोचेल 15 ऑन द बोर्ड मॅच बॉल आलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन काय अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज विनीतच्या माध्यमातून ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने त्याला पाठवलाय सीमारेषे बाहेर पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हर्षद भंडारीला आपण बघतोय यावेळेस इनटू द ब्लॉक होल क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला एकच धाव मिळेल 16 धावा धावफलक करावी लागते 16 ऑन द बोर्ड सोळा धावा लागल्या धावफलकावरती षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हर्षद स्ट्राइक एंडला आता मात्र फलंदाज निवृत्तीला आपण बघतो यावेळेस मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला वाईटचा इशारा येतोय धावसंख्या 1 सर्कल पुढे 17 पासून थोडासा संघर्ष करतोय
ती दिशा जर योग्य लाभेल तर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकरला निवृत्ती, ज्याच्या बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक आपण एक्झिक्यूट होताना पाहिलाय. यावेळेस वेगवान चेंडू पुन्हा एकदा दिशा देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. एका धावेच्या मदतीने 22 ही धावसंख्या, 22 रन्सला. यावेळेस वेगवान चेंडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळले, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण खूप चांगलं दाखवलंय पण धावा वाचवू शकले नाही. तिसऱ्यासाठी निघालेत आणि आता मात्र एकाला बलिदान द्यावं लागेल. फलंदाज होतो बाद, बिग विकेट डाऊन. जवळ दिशेने तिसऱ्या षटकाची होती सुरुवात. 2 षटकानंतर तब्बल 28 ओव्हरमध्ये यश आलंय. विनीत सामना स्पीडअप करायचा आहे. षटक सुरू होत आहे. तिसरं नचिकेत. अठ्ठावीस धावा धावफलकाची. पहिला बॉल यावेळेस थोडीशी दिशा खराब, वाईटचा इशारा देतो. धावसंख्या इकडे सर्कल पुढे 29 धावा धावफलकावरती. 29 ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन नचिकेत भंडारी. यावेळेस गती कमी केली चेंडूची, अपील जोरात केलं पण पंच फेटाळून लावतात. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव. धावफलक इकडे सर्कल पुढे. टोटल स्कोरचा विचार केला, धावा झाल्या 32 धावा धावफलकावरती. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3. पुढचा बॉल. गती कमी केली, पुन्हा एकदा स्लाइस करतायत. एक धाव वेगाने कंप्लीट होईल आणि आता मात्र चेंडू निघून जाईल वेगाने सीमारेषे बाहेर. चौकार. बॉल 36 या धावसंख्येवरती. चेंडूंचा विचार केला, चेंडू बाकी आहेत अजूनही 2. आता मात्र कमबॅकची गरज असेल. चला स्पीडअप करायचं आहे, नम्र विनंती आहे आपल्याला. जास्त वेळ आपला खर्च होणार नाही. अप्रतिम असा चौकार आपण बघितला. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून. अनिकेत टू नचिकेत, नचिकेत टू अनिकेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन कमबॅक करण्याची प्रचंड मोठी गरज. गती कमी केली यावेळेस आणि त्या गतीला हेरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. ब्लॉकबस्टर धमाकेदार स्ट्रोक, षटकार. षटकाराच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती. 42 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 42 धावा आतापर्यंत जमवल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू नचिकेत पुन्हा एकदा. यावेळेस लोअर फुलटॉस आहे. नोचा इशारा जरूर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण.
तर नो बॉल आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा तसेच गंधराला बंधन करून आपण वळूयात या स्पर्धेकडे. आजचा दिवस दुसरा अंतारली चषक, अंतारली गावाच्या सन्मानाची, अंतारली गावाच्या एकात्मतेची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमने फायनल मध्ये प्रवेश केला. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. अप्रतिम फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रशांत कुंभारकर या ठिकाणी फील्ड करतील बॉलला. तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46. अठरा धावा आलेत. मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. दातिवली विशालचा संघ मैदानाच्या आतमध्ये गेलतो. विशाल मडवी कॅप्टन दातिवली. बऱ्याच वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळतो आणि अप्रतिम भन्नाट फॉर्म मध्ये दातिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो यंदाच्या हंगामामध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्क वरती हर्षद सेकंड स्पेल मध्ये येत असताना स्ट्रायकर वरती फलंदाज अनिकेत. इथून मात्र लॉफ्ट केला. गॅप भरपूर मोठी. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय अनिकेत आणि त्याच्या सोबतीला विनीत आहे. विनीतच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. तो खेळतोय 11 या धावसंख्येवरती. आदरणीय श्री तकदीर दशरथ काळन साहेब माझे कार्यसम्राट सरपंच हेदुटणे हे देखील या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. इथून मात्र अवैध आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक अविनाश ने सुंदर झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. साहेब देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. एदुटणे संघ खेळतोय आणि नक्कीच एदुटणे गावातील कोणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय किशोरदादा भंडारी हे देखील येथे उपस्थित असतील तर या मुख्य व्यासपीठावरती. तसेच आदरणीय श्री पंडित दादा काळन हे देखील मॅच पाहत असतील त्यांना देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. धावसंख्या धावफलकावरती 48-48 हर्षद ओव्हर द विकेटने. हा बॉल इथून मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ट बेल सुटले आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच विक्रम.
विशाल मडवी या टीमचा कॅप्टन आहे. 6व्या क्रमांकावरती जात असताना 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. पुढची मॅच असेल कोळेगाव आणि त्यांना फाईट करेल मानेरे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. हर्षद भंडारी वेगवान गोलंदाज उर्ध विकेटने समोर आहे. विशाल हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा क्लीन बॉल केला जातं. ऑफस्टिक वरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. विनीत मडवी 7व्या क्रमांकावरती. सिनियर विनीत मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 48 वरती थांबलेली. इथून मात्र मोठे फटकेनं फार गरजेचं आहे टीम दातिवलीसाठी. पूर्णपणे या षटकामध्ये अडचणीमध्ये सापडला. हर्षदने अप्रतिम बॉलिंग केली. दुसऱ्या षटकामध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग करत असताना. मात्र आतापर्यंत 2च धावा आल्यात. रनअप मध्ये अडथळा निर्माण होतो. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. दुसरी मॅच सध्या सुरू आहे. आई गावदेवी क्रीडांगण अंतारली. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकले. 49 49 धावा. पुन्हा एकदा इथून मात्र खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका. आलोन दी कार्पेट. रोहित मात्रे त्या ठिकाणी फंबल. क्षेत्ररक्षक बॅकअपला येईल. दयाळू कालने तोपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पुढे सरकली. धावा धावफलकावरती 51. अर्धशतक कंप्लीट झालं. टीम दातिवली या टीमचं मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अजूनही 1 षटक बाकी असणार आहे. हा बॉल वेगाने इथून मात्र सुंदर गोलंदाजी यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. अशा पद्धतीने पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 4 संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 52 52 धावा. संगीत
हा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बनतील प्रेक्षक. रोहित मात्र होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय. षटकार. पाचव्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली आहे. फलंदाज विनीत बडबीच्या बॅटमधून षटकाराला धावसंख्या धावफलकावरती 58. हा बॉल इथून मात्र बॅटच्या टो एंड वरती लागत असतो, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती. चला स्पीडअप करायचा. येदुटणे संघ आपल्याला विनंती आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे. 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तर आदरणीय म्हातारडी गावचे योगेश पाटील हे इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. डॉट बॉल आला. अविनाशने कमबॅक केलं. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता. फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा करून येईल, तोपर्यंत बॉल गेलाय एका टप्प्यावरती वेगाने सीमारेषा पार. चौकार. काटई बनवले होत्या. टीम बॅटिंग करत असताना काटई टीमने कवसा टीमने 59 बनवल्या होत्या आणि 68 धावा काढलेल्या आणि 69 धावा काढायच्या होत्या. त्या म्हणजेच टीम काटईला आणि काटई या टीमने धावा चेस केल्या. 5 बॉल ठेवून 4 बॉल ठेवून तो सामना जिंकला टीम काटईने. अप्रतिम क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बनतायतही आणि धावा डिफेन्स देखील होत आहेत. काल उंबारली संघाला आम्ही पाहिलं पहिल्याच मॅच मध्ये 11 धावा डिफेन्स केल्या. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईल प्रशांत कुंभारकर वेगाने आहे, मात्र खराब पैकी बॅकअपला दयालू कालने मिळेल. या बॉल वरती 2 धावा मिळतील आणि 2च्या बरोबरीने टीमची टोटल 69 धावा. कोळेगाव आणि त्यांना फाईट करेल मानेरे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल. कोळेगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, तर मानेरे चला लवकर या. आपण टॉस करण्यासाठी कालच्या दिवसापासून आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करतोय. ही सूचना असू द्या. डोंबिवली विभागामध्ये आपण आहोत आणि स्पर्धा मोठी आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मानेरे संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. तेजस भोयर देखील येत आहेत. ग्रामीण टेनिस वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत. या तेजस दादा आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. 5 षटकांमध्ये 69 आणि 70 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट ठेवण्यात आलं आहे या टीम समोर. तर आपण टॉस करतो मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय तेजस दातीलकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
तर या ठिकाणी आपण आदरणीय तेजस दातीलकर अंतरले यांचे शुभ हस्ते आपण टॉस केला आणि टॉस जिंकलाय मानेरे या टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन तर नक्कीच बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला मानेरे टीमच्या माध्यमातून. जालिंदर दादा काळन यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती. या आपलं मनपूर्वक सरस स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. तिथे धावा बनवायच्या आहेत. सेकंड सत्रामध्ये 70 धावा टीम एदुटणे या टीमला. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या दातिवली संघ. विनंती असेल पुढची मॅच मोठी मॅच आहे ते आपल्या समोर मानेरे आणि त्यांना फाईट करेल. कोळेगाव या दोन टीम मध्ये विश्वासचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम मध्ये मॅच या ठिकाणी मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोहित म्हात्रे आणि योगेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पवन ग्रुप एदुटणे यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. राऊंड विकेटने हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावता. शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश जाधवचा प्रयत्न फसला. रोहित मात्रे आहे स्ट्रायकर वरती. आलाय डॉट बॉल बॅक टू बॅक या ठिकाणी. इथून मात्र पहिला डॉट बॉल येतो. धावा बनवायच्या 17. बॉलिंग मार्क वरती विनीत मडबी. हा बॉल अतिशय सुंदर आहे. अलोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. डीपचा एकच धाव मिळेल या बॉल वरती. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे दातिवली या टीमचा. पहिल्याच षटकामध्ये सुरुवात दमदार केली आहे. धावा फलकावरती एकने अकाउंट ओपन केलंय स्वतःच आणि सांघिक अकाउंट ओपन केले जात आहे. रोहित म्हात्रेच्या पाठमधनं ही सिंगल आली आहे. स्ट्रायकर वरती योगेश जाधव विस्फोटक फलंदाज. अतिशय सुंदर फटका आहे. गॅप मध्ये नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडत असताना दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते. तोपर्यंत वेगाने 2 धावा घेतल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावा फलकावरती 3.
धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. हा बॉल इथून मात्र डीप मध्ये आपण पाहतो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येईल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले 4 धावा. सिंगल डबलने स्कोर कार्ड हलता ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे दोन्ही या टीमचं. 70 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबलने फरक पडणार नाहीये दातिवली या टीमला. पॉवर प्लेचा योग्य तो फायदा या ठिकाणी उचलावा लागेल. रोहित मात्रेला फटका खूप सुंदर आहे बॅटच्या रेंज मध्ये आणि पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग 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 हिट सिक्सर. फलंदाज रोहित मात्रेच्या बॅटमधनं धावा धावफलकावरती 6 ने पुढे सरकल्या. दुहेरी अंकामध्ये धावा जाऊन पोहोचल्या 10 या आकड्यावरती. सुरुवात चांगली करायची होती. इथून मात्र शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. षटक क्रमांक 1 संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 10. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती अनिकेत म्हात्रे. स्ट्रायकर वरती फलंदाज योगेश जाधव आहे. हा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळेल सिंगल. जास्तीत जास्त स्ट्रायकर वरती आणण्याचं काम रोहित म्हात्रेला. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. इथून मात्र हा ट्रॅकर बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. रोहित मात्रेच्या बॅटमध्ये देतोय चौकार. धावफलकावरती 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहित मात्रेची वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. मास्टर माइंडचं काम करत असताना विशाल माडवी कॅप्टन ऑफ दातिवली. अतिशय सुंदर फटका लेग लाईन्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुंदर जेल टिपला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. रोहित मात्रेचा खेळ होतो समाप्त. फलंदाज बाद. असेल तर आपण
या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती अनिकेत मात्रे. स्ट्रायकर वरती प्रशांत कुंभारकर. फटका खूप सुंदर आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हाफ ट्रॅकर वरती त्याला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल. बिग 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 हिट. षटकार. एकवीस धावा पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सेकंड ओव्हर मधील अनिकेत आतापर्यंत धावा दिल्यात या षटकामध्ये. 11 धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतली. प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून षटकार आला. हा बॉल देखील खूप सुंदर आहे. गॅप मधून बॉल जाईल. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मधून बिग 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 हिट. येतोय दुसरा षटकार. सेकंड ओव्हर मध्ये जर या बॉलवरती जर षटकार मारला तर पवन ग्रुप येदुटणे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा बॉल इथून मात्र पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्थगित पाहायला मिळते 27 रन बॉल. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. विनीत मडवी येतो ज्यानं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. 10 धावा दिल्या होत्या आणि सेकंड स्पेल मध्ये येत असताना पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. आता मात्र टीम मध्ये 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग कडे एक क्षेत्ररक्षक. स्ट्रायकर वरती फलंदाज योगेश जाधव. हा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ती कारपेट आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळतात. 28 ऑन अबाउट 28 झालेत. चॉकलेट बॉय साई या ठिकाणी आपल्याला जायला पाहायला मिळतात. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. तसेच रॉयल फार्म हाऊसचे ओनर मनोजदादा पाटील आणि चिंतामणदादा हजारी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या मुख्य व्यासपीठावरती
या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले या सर्व दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा फटका खूप सुंदर आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत ॲक्युरेट दर्जाची फेकी येत असताना सरळ विशाल मडवी यांच्या हातामध्ये मिळेल फक्त सिंगल या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 30 धावा. तुषार पाटील आणि चैतन्य म्हात्रे A1 जोडी अंतरली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या मॅचचा आनंद घेत आहेत या व्यासपीठावरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34 धावा झाल्यात. धावा येत आहेत, धावा येणं फार गरजेचं आहे. दुटणे या टीम साठी 70 धावा बनवायच्या होत्या आतापर्यंत. धावा धावफलकावरती आहेत 14. उर्वरित समीकरण शिल्लक आहे, बॉल शिल्लक 14 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज आहे. चांगली फाईट पाहायला मिळेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कुंभारकर आणि योगेश जाधव दोन फलंदाज असतील तोपर्यंत पूर्णपणे अशा अपेक्षा असणारे टीम एदुटणे या टीमला. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, सेट झालेत. धावा धावफलकावरती एकने पुढे सरकेल. 35 धावा पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना विनीत मडबी राऊंड विकेट. समोर फलंदाज योगेश. अतिशय सुंदर फटका होता, मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मात्र सोडलाय कॅच. कॅच सोडलाय का मॅच या ठिकाणी येणारा काळच ठरवेल. योगेश जाधव सारख्या फलंदाजाचा तुम्ही जर जेल सोडला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मागात नक्कीच ठरणार आहे. षटक क्रमांक समाप्त झाला तिसरा विनीत मडबीचा आणि 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती लागले गेलेत 37 धावा. बिल्डअप करायचा आहे दातिवली संघ. वेळेवरती सामने या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचे. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, मेगा फायनलचा दिवस. कालच्या दिवसामध्ये प्रवेश केलाय SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमने. दमदार खेळ राहिला सोनारपाडा या टीमचा. ड्रिंक्स मॅन आपल्याला पाहायला मिळतात रायबा हजारी. नक्की चांगलं काम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. स्ट्रायकर वरती फलंदाज प्रशांत कुंभारकर, ज्यांना 2 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये.
फटका खूप सुंदर आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येथील वेगाने थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या गेल्या. वेगाने 2 धावा या ठिकाणी प्रशांत कुंभारकरने पूर्ण केल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 39. आता उर्वरित समीकरण शिल्लक आहे. बॉल शिल्लक आहेत 11 आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 31, 31 बनवायचे आहेत. बॉलिंग मार्क वरती मयुरेश. फुलटॉस बॉल. असे फुलटॉस बॉल जर प्रशांत कुंभारकरला दिले तर नक्कीच त्याचा फायदा घेईल. आलाय षटकार. तिसरे पंच आलाय. नो बॉल. कमरेच्या वरती बॉल आणि त्यामुळे हा नो बॉल घोषित करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 46, 46. फ्रीट असेल. सुवर्ण संधी प्रशांत कुंभारकरला. बॅटच्या रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेल ड्रॉप केलं गेलं. नक्कीच फ्रीट होता. जेल पकडले असते तरी नक्कीच फलंदाज बाद होऊ शकले नसते. आली या बॉल वरती सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी एतुटने अ संघाला. दहा बॉल 23 ची गरज. धावफलकावरती धावा आहेत 47. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा फटका खूप सुंदर आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट दर्जाची फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते विक्रम होते. दर्जेदार क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावरती पुढे सरकले. 48 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना विशाल मडवी च्या माध्यमातून आता समीकरण शिल्लक आहे. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा करायच्या आहेत. अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहेत. गेलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग विकेट. षटकार. आपण अशा अपेक्षा पल्लवित केल्यात प्रशांत कुंभारकरने. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 54 ऑन अबाउट 54 धावा. वैयक्तिक 10 बॉल आणि 33 या धावसंख्येवरती खेळतोय प्रशांत कुंभारकर. हा फटका देखील इथून मात्र टर्न केलाय. क्षेत्ररक्षक होते. एका टप्प्यावरती बॉल गेलाय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. येतोय हा प्रशांत कुंभारकरच्या बॅट मधून तडाखा चौकार. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहायला मिळते. कधी दातिवली टीमच्या बाजूने तर कधी हेदुटणे या टीमच्या बाजूने झुकत असताना जो चांगला खेळ करेल तो नक्कीच मॅच देखील जिंकणारे. डॉट बॉल फेकावे लागतील.
बॅटच्या रेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलाय. प्रशांत कुंभारकरचा खेळ झालाय समाप्त. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम दातिवली. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. प्रशांत कुंभारकर ने वैयक्तिक 12 बॉल मध्ये 37 धावांची अप्रतिम इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रशांत कुंभारकरच्या बॅट मधून षटकार चौकारांचा पाऊस या ठिकाणी पडत होता. तदनंतर शेवटच्या बॉलवरती 4थ्या ओव्हर मध्ये विकेट आली. मयुरेशने मोठी विकेट घेतली. 4 षटकार प्रशांत कुंभारकरच्या बॅट मधून आले आणि 1 चौकार. नवीन फलंदाज इंटू द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दयालू काळन. चला स्पीड अप करायचं विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी आहे 58 धावा. फुल टॉस बॉल होता या ठिकाणी. परभणी होती. फसवला गेला या ठिकाणी. योगेश जाधवला पहिला डॉट आला. सात्विक बॉलिंग मार्क वरती. अपकमिंग टॅलेंट असणारा हा गोलंदाज या ठिकाणी अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला डॉट आला. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. समोर फलंदाज योगेश जाधव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र फसलाय की बॉल गेलाय या ठिकाणी. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बिग 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 षटकार. थँक्यू. आला फलंदाज योगेश जाधवच्या पाठमधून. दुसऱ्या बॉलवरती षटकार. बॉल शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 6 धावा. इथून सामना सोडून जमणार नाहीये दातिवली या टीमला. डॉट बॉल फेकावं लागतील. विकेट घ्यावी लागेल. कमबॅक करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. समोर ताकदवार संघ आहे. एदुटणे संघ फाईट करत असताना संघर्षमय लढत दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळते. डान्सिंग डाऊनच्या आधारे तो षटकार आपण बघितला. फटका खूप सुंदर आहे. बॅटच्या रेंज मध्ये मॅच फिनिश. योगेश जाधवच्या माध्यमातून मॅच फिनिश करण्यात आले. मॅच जिंकली आहे एदुटणे या टीमने. वेल प्लेड. हार्ड लक टीम दातिवली.